जीन्स पॅन्ट्स माहित नाही असं कोणीतरी असेल का? जीन्स सर्वांनाच एवढं आवडतं की त्यापासून सॅकही तयार होतात, लेडीज पर्सेस तयार होतात, लेडीजच्या पॅन्ट्स तर असतातच पण त्यांचे टॉप्स सुद्धा असतात. एवढंच कशाला, मध्यंतरी जीन्सचा कपडा जरी वापरलेला नसला तरी जीन्सचा लुक देणाऱ्या साड्या सुद्धा तयार झालेल्या होत्या. एवढं सगळ्यांना हे जीन्स आवडतं आणि मळखाऊ असतं म्हणून प्रवासामध्ये तर ते खूप उपयोगाचं ठरतं. पहिली पसंती तरुण वर्गाची या जीन्सलाच असते. पण माहित आहे का, या जीन्सची निर्मिती झाली कोणत्या कारणामुळे? पार 18व्या शतकामध्ये आपल्याला जावं लागेल. या 18व्या शतकामध्ये कॅलिफोर्निया आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सोन्याच्या खाणी शोधणं आणि त्यामधून सोनं काढणं हा व्यवसाय खूप तेजीमध्ये आला होता आणि त्यासाठीच ठिकठिकाणहून जवळपास 3 लाखांच्या वर कामगार तिथे आलेले होते. या सगळ्या कामगारांना आता खाणीमध्ये काम करायचं होतं आणि इथे आपल्या व्यवसायाला संधी आहे हे दोघांनी बरोबर हेरलं. ते होते लेव्ही स्ट्रॉस आणि त्याचाच मेहुणा डेव्हिड स्टर्न. या दोघांनी सुद्धा आजूबाजूच्या त्या जिथे खाणी होत्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या दुकानांमध्ये जॅकेट्स, कपडे, कात्र्या असे डे टू डे साठी लागणारे सामान ठेवायला सुरुवात केली आणि त्याची विक्री खूप जोरदार होऊ लागली. लक्षात असं आलं की या खाण कामगारांच्या पॅन्ट्स खूप लवकर फाटतात कारण त्यांना काम अशा स्थितीत करायचं होतं की फार लवकर त्या विरून जातात. म्हणून या दोघांनी सुद्धा आपल्याकडचं जाडं भरडं कापड वापरलं आणि त्याच्या पॅन्ट्स बनवायला सुरुवात केली. या पॅन्ट्स आता मजबूत झाल्या होत्या खऱ्या, पण त्यांच्याकडचा हा जाडा भरडा कपडा संपून गेला. मग काय करायचं हा प्रश्न शिल्लक होताच. आणि त्याच काळामध्ये फ्रान्स मधल्या निम्स या एक छोट्याशा गावामध्ये एक मोठा जाडा भरडा वेगळ्या प्रकारचा कपडा तयार होत होता. फ्रेंच मध्ये या कपड्याला सर्ज असं म्हटलं जायचं. ते निम्स या गावामध्ये बनत होतं म्हणून या कपड्याला सर्ज दी निम्स असं म्हटलं जाऊ लागलं आणि त्याचाच शॉर्ट फॉर्म होऊन ते डेनिम असं प्रसिद्ध झालं. हे डेनिम लेव्ही स्ट्रॉस आणि त्याचा मेहुणा ह्या दोघांनी सुद्धा मागवलं आणि त्याच्या पॅन्ट्स बनवायला सुरुवात केली. आता ह्या पॅन्ट चांगल्या रफ अँड टफ झालेल्या होत्या. अगदी भरपूर काळ त्या टिकतही होत्या. पण अजून एक प्रश्न शिल्लक होताच. या पॅन्टचे खिसे जे आहेत ते मात्र लवकर फाटत होते. हे सगळे वापरणारे खाण कामगार होते. आपल्या खिशांमध्ये ते स्क्रू ठेवत, छोटे स्क्रू ड्रायव्हर ठेवत, कधी कात्र्या ठेवत, कधी थोडंफार छोटं मोठं सामान सुद्धा खिशांमध्ये ठेवत. त्याचा परिणाम असा होई की शिवणीमधून आणि कॉर्नर मधून ते खिसे फाटून जात. या प्रॉब्लेमचं आता काय करायचं हा प्रश्न लेव्ही स्ट्रॉस समोर होता. आणि त्याच वेळेस त्यांच्या असं लक्षात आलं, एका ठिकाणी डेव्हिस जेकब हा रिवेट्स बनवण्याचं काम करतोय. लेव्ही स्ट्रॉस आणि डेव्हिस जेकब यांनी करार केला, भागीदारी केली. अर्थात त्याचं पेटंट सुद्धा त्यांनी नंतर मिळवलं आणि या खिशांवर रिवेट्स मारायला सुरुवात केली. आता पॅन्ट प्रमाणेच खिसे सुद्धा मजबूत झाले होते. एखाद्या वेळेस कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या जीन्स पॅन्ट्सना एवढे सगळे खिसे का असतात? त्याचं कारणही तुम्हाला आता लक्षात आलं असेल. कारण खाण कामगारांसाठी ह्या पॅन्ट्स बनवलेल्या होत्या आणि त्यांना भरपूर पॉकेट्स हवे असायचे जेणेकरून त्यांचं छोटं मोठं साहित्य या सगळ्या पॉकेट्स मध्ये त्यांना ठेवता येत असे. आणखी एक प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल, जीन्स पॅन्ट अशा का असतात की पॅन्टच्या मोठ्या खिशामध्ये अजून एक छोटा खिसा असतो? खाण कामगारांच्या पसंतीला या पॅन्ट उतरल्यानंतर काऊबॉयने सुद्धा या पॅन्ट्स वापरायला सुरुवात केलेली होती. आणि जनरली हे सगळे काय करायचे, त्यांच्या घड्याळी ज्या असत ना तर त्या खिशामध्ये ठेवायचे. पण व्हायचं काय की खिशातून त्या पडायच्या किंवा त्याला स्क्रॅचेस यायचे. म्हणून जीन्स मध्ये खिशांमध्ये मोठ्या खिशातही छोटे खिसे ठेवायला सुरुवात झाली जेणेकरून ह्या घड्याळी त्यामध्ये सेफ राहतील आणि स्क्रॅच सुद्धा त्यावर पडणार नाहीत. जीन्स पॅन्ट्स बद्दल आणखी एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे का? बाकी सगळ्या पॅन्ट्सना ज्या झिप्स असतात ना त्या एका हार्ड प्लास्टिकच्या किंवा नायलॉनच्या असतात. पण या जीन्सच्या झिप्स मात्र लोखंडी असतात. ते का? कारण अर्थातच उघड आहे. या पॅन्ट्सची निर्मितीच मुळात त्या खाण कामगारांसाठी झाली होती. त्यांच्या पॅन्ट्स रफ अँड टफ झाल्या होत्या. त्या पॅन्ट्सचे खिसे रफ अँड टफ झाले होते
मग आता त्यांना झीप सुद्धा रफ अँड टफच हवी होती. म्हणून अजूनही या पॅन्ट्सना अशाच रीतीने बनवलं जात आहे ज्याचे खिसे जास्त असतात, खिशांच्या आत छोटा खिसा असतो, अजूनही याची झीप सुद्धा लोखंडीच असते. ही सगळी माहिती तुम्हाला होती का? आणि या माहितीपैकी नेमकं तुम्हाला काय खूप जास्त भावलं ते मला अवश्य कळवा. थँक्यू.